नमस्कार. सध्या आलो आपण पत्रोड या ठिकाणी आणि उद्याचं म्हटलं तर उद्याची महाशिवरात्री. त्याच अनुषंगाने महाशिवरात्री असल्या या अनुषंगाने इथं जे अध्यक्ष आहेत श्री महादेव संस्थान पत्रोडचे सौ मनीषा राहुल कडू यांनी एक इथं कॅम्पचं आयोजन केलं आहे. कॅम्पच्या आयोजनात तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी जी तुम्हाला पोस्टर दिसते या ठिकाणच्या ज्या फीज आहेत म्हणजे ज्या तपासणी फीज आहेत त्या 200, 600, 500, 500, 500, 500 म्हणून असे 4,000ची फीज आहेत. पण याच्यात 50% सूट दिल्याच्यानं पूर्णच जेवढे पण यातल्या तपासण्या आहेत या फक्त 549 रुपयावर आणून ठेवल्या आहेत. म्हणजे यांचा एक चांगला उपक्रम आपल्याला इथं महादेव संस्थान पत्रोड या ठिकाणी दिसून येते. आता आपण नेमकं आतमध्ये जाणार आहे, काय त्यांची प्रोसेस चालू आहे. मंडपात आलो. मंडपात आल्यानंतर आपल्याला इकडे महादेवाची पिंड दिसते. तुम्ही आतमध्ये जर पाहू शकता महादेवाची पिंड आहे आणि खूप पुरातन काळातलं हे मंदिर दिसून येते. ज्या पद्धतीचे बांधकाम आहे, आता थोडं रिनोव्हेशन केलेलं दिसते, पण ज्या पद्धतीचं बांधकाम आहे ते हे खूप जुनं जुनं मंदिर असं दिसून येते. आता सध्या इथं तपासण्यांची जे गर्दी दिसून येते आणि काही माहिती आहेत काही, कारण की आजचा पहिला दिवस आहे, आज शनिवार आहे, उद्या रविवारी सुद्धा इथं तपासणी मोठ्या जोराशोरात होणार आहे. आणि सोबत आपल्या वहिनी साहेब दिसतात जे महादेव संस्थानच्या ज्या अध्यक्ष आहेत मनीषा राहुल कडू. तर मला तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे की आपलं हे पहिलं वर्ष दिसते आणि पहिल्या वर्षीच एवढा मोठा उपक्रम जवळपास 4,000 रुपयाची हे जे तपासणी दिसते हे आपण 549 रुपयावर आणून ठेवली. खरं तर हा उपक्रम अतिशय चांगला आहे आणि याचा जो लाभ आहे म्हणजे शहरात बऱ्याच चाचण्या होतात पण खेड्यापाड्यापर्यंत आजही ह्या चाचण्या पोहोचल्या नाहीये. सामान्य जनतेला या संधीचा फायदा घेता यावा आणि पाहिजे म्हणून हा उपक्रम आम्ही घडून आणला आहे. कारण की पत्रोड गावाला जवळपास बरेच खेडे अटॅच असल्यामुळे आम्ही या गोष्टीचा प्रचार आजूबाजूने सुद्धा केला की मोठ्या संख्येने लोकांनी आपल्या रक्त तपासण्या करून घेतल्या पाहिजे. म्हणजे ज्या भविष्यात त्यांना येणाऱ्या ज्या अडचणी येतील, रोग, ज्या मोठ्या बिमाऱ्या येणार होते त्याचा एक म्हणजे या तपासणीमुळे आपल्याला त्या लक्षात येतील. आता आजचा शनिवार आहे, उद्या महाशिवरात्री आहे. उद्याच्या दिवशी काही महाप्रसाद, काही काला किंवा जो प्रसादाचा काही असा कार्यक्रम ठेवलाय? आपण दरवर्षीच इथे 2-2.5 क्विंटलची उसळ ठेवत असतो. याही वर्षी आपला तो कार्यक्रम तर दरवर्षीच असते, पण सोबत हा पण कार्यक्रम आता आपण घेतला आणि मी सर्व महादेव भक्तांना आणि सर्व जनतेला सांगू इच्छितो की यावर्षी ही आमचं पहिलंच वर्ष होतं तपासणी शिबिराचं, पण पुढल्या वर्षी पण आम्ही आणि दरवर्षीच हा उपक्रम राबवू. तरी मोठ्या संख्येने आम्हाला या शिबिराचा त्यांनी लाभ घ्यावा यासाठी मी त्यांना आवाहन करत आहे. त्यांनी यावे आणि आपली तपासणी करून घ्यावी. आपण अध्यक्ष मॅडम सोबत बोललो. सोबतच आता तपासणी केंद्र आपल्याला दिसून येते. तपासणी केंद्रांमध्ये आता दिसते की आपण डायरेक्ट काकांना विचारू, काका तुमची तपासणी झाली का? कशाची तपासणी? आता तपासणी ते बरेच टेस्ट आहेत म्हणते. हा, शुगर महत्वाचं होतं, आम्हाला शुगर आहे मला. तपासणी झाली. हा, सोबतच डॉक्टर साहेब काकडे साहेब आपल्या सोबत आहेत. काकडे साहेब, ज्या प्रकारच्या आपल्या ह्या तपासण्या दिसते 4,000च्या तपासण्या 549 वर, इथे आज आपण जो भव्य रक्त तपासणी शिबिर जे घेतलेलं आहे महादेव संस्थान आणि अंजली क्लिनिकल लॅबोरेटरी यांच्या संयुक्त विद्यमानाने, तर याच्यामध्ये आपण ज्या ह्या रक्ताच्या तपासण्या करत आहे त्या टोटल एक प्रोफाईल आहे. हे याच्यामध्ये 4,000च्या ज्या तपासण्या आहे आपण नॉमिनल मध्ये 550 रुपयामध्ये ह्या करून देत आहे. याच्यामध्ये किडनी प्रोफाईल, लिव्हर प्रोफाईल, त्याच्यामध्ये HbA1c, कॅल्शियम, युरिक ऍसिड, ह्या भरपूर त्याच्यामध्ये 40-50 टेस्ट आहे. मला असं वाटतं का ह्या काही बिमाऱ्या होण्याच्या आधी आपण जर ह्या टेस्ट जर केल्या तर काही माहिती पडून जाईल आपल्यामध्ये बॉडीमध्ये काही काय चालू आहे काय नाही. त्यासाठी सर्वांनी मला तर असं वाटतं एकदा वर्षातून एकदा तरी ह्या टेस्ट करायला पाहिजे असं मला वाटते. त्या सर्वांनी लाभ घ्या. बरं, जनतेला जर या शिबिराचा लाभ घ्यायचा असेल तर आज शनिवार आहे, तर किती दिवसाचा कॅम्प आहे? हा आता राहुलदा कडून हा 2 दिवसाचा हा कॅम्प ठरवला होता, आज आणि उद्याला पण आहे. तर मला असं वाटतं सर्वांनी जर जे कोणी टेस्ट करायला येईल तर त्यांनी उपाशीपोटी जर आलं तर ते अधिक बेस्ट राहील. तर उद्याला पण आपण हा शिबिर चालू आहे.
जर तपासणी करण्यासाठी यासाठी त्याला उपाशीपोटी यायचं आहे. उपाशीपोटी आल्यानंतर जर कधी काही खाऊन पिऊन आला तर या तपासणीचा म्हणजे असा साईड इफेक्ट काय होते? नाही, असं काही नाही आहे. त्याच्यामध्ये कसं आहे, आपण याच्यामध्ये लिपिड प्रोफाईल आहे, ते आपण हार्टशी संबंधित जी टेस्ट आहे ते उपाशीपोटी जर असेल तर अधिक बेस्ट. कारण त्याच्यामध्ये ट्रायग्लिसराईड झालं, कोलेस्ट्रॉल झालं, उपाशीपोटी ज्याचे रिझल्ट जे ॲक्युरेट आहे ते ॲक्युरेट येतात. म्हणून त्यासाठी आपण सर्वांना उपाशी बोलवतो. डॉक्टरांसोबत बोललोच, सोबतच आपल्या जे रयत प्रमुख आहेत आणि महादेव संस्थानासाठी ज्यांची तळागाळातली इथली जी भूमिका राहिलेली ते म्हणजे राहुल भाऊ कडू आहेत. आपलं पहिलं वर्ष दिसते. वहिनी साहेबांसोबत आपण बोललो, त्यांनी सांगितलंय पहिलं वर्ष आणि इथून सतत आता या गोष्टी या पुढे चालू राहणार आहे. काय सांगाल? आमचं या महादेव संस्थान पतपूरच्या माध्यमातून धार्मिक कार्यक्रम दरवर्षी पिढ्यानपिढ्या सुरू आहेत. परंतु यावर्षी एक आरोग्य तपासणीचाही कार्यक्रम झाला पाहिजे अशी आमची सर्वांची कल्पना होती आणि ते अंजली क्लिनिकल लॅबोरेटरीचे संचालक काकडे साहेब यांच्याशी बोलून आज साकार झालेली तुमच्या समोर आहे. आणि धार्मिक कार्यक्रमांसोबतच या संस्थांच्या माध्यमातून आरोग्य विषयक आणि शैक्षणिक कार्यक्रम सुद्धा झाले पाहिजे असं आम्ही या संस्थांचे जे विश्वस्त आहोत सगळेजण यांनी असा निर्णय घेतला. आणि आता इथून पुढं महाशिवरात्रीच्या निमित्तानं हा पहिला आरोग्य तपासणीचा कार्यक्रम झाला. इथून पुढं आम्ही शैक्षणिक आणि आरोग्य विषयक कार्यक्रम सतत करत जाऊ असं तुमच्या माध्यमातून मी जनतेला सांगू इच्छितो. आपल्या माध्यमातून जनतेला आव्हान काय? कारण की डॉक्टर साहेबांसोबत बोलताना त्यांनी सांगितलं आज आणि उद्याचा कॅम्प आहे, बऱ्याचशा जनतेपर्यंत होऊ शकते व्हॉट्सअपच्या मार्फत किंवा कोण्या माध्यमाच्या मार्फत तिथपर्यंत माहिती पोहोचली नाही. आपल्या माध्यमातून काय आव्हान करा? माहिती जवळपास या परिसरातले पतरूड परिसरातले जे गाव आहेत सगळे, या गावात आम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून इतर सामाजिक मीडियाच्या माध्यमातून माहिती पोहोचवली, वैयक्तिकही पोहोचवली फोन करून आणि संदेश पाठवून. आणि आम्ही एक प्रचाराचा ॲटोही या सगळ्या गोष्टीसाठी पूर्ण गाव 3-4 गावही या पतरूडच्या परिसरातल्या सुरू आहे फिरणं, त्याच्या माध्यमातून माहिती देणं सुरू आहे. आणि आज तुमच्या माध्यमातून सुद्धा मी सर्व जनतेला आवाहन करतो की ह्या तपासण्या ज्या आहेत आरोग्य विषयक आपलं अवेअरनेस असलं पाहिजे. आणि त्याच्यातून आपल्याला संभाव्य आरोग्य विषयक जे पुढचे येणारे धोके असतात जे पुढे जाऊन सिरियस होऊ शकतात, तपासणीच्या माध्यमातून ते जर आपल्याला पहिल्या स्टेजला समजले तर आपण त्याच्यावर फार कमी खर्चात आणि फार चांगल्या पद्धतीनं आणि लवकर त्याच्यावर इलाज करू शकतो. त्याच्यामुळे तपासण्या करणं आवश्यक आहेत. आणि ह्या ज्या सगळ्या आपण तपासण्या घेतल्या ह्या फार रेग्युलर आणि ह्या सगळ्या ज्या नेहमी बिमाऱ्या होत राहतात लोकांना, त्या बिमाऱ्यांच्या तपासण्या असल्यामुळे या तपासण्या करून घ्याव्यात. अतिशय कमी पैशात म्हणजे 4,000 रुपयाच्या तपासण्या 550 रुपयात आपल्याला अंजली क्लिनिकल लॅबोरेटरीनं करून देण्याचं ठरवलं. त्या अतिशय नगण्य पैशात करून देत आहेत असं मला वाटते आणि त्याच्यामुळे त्या लोकांनी करून घेतल्या पाहिजे असं तुमच्या माध्यमातून मी सर्व जनतेला आवाहन करतो. राहुल भाऊंनी माहिती दिली. आता माहिती दिल्याप्रमाणे आपण पाहतो की जवळपास 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 तपासण्या या इथं फक्त 550 रुपयामध्ये करून देत आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे इथं कोणत्याच वयाची अट नाही आहे, कोणत्याही वयाचा व्यक्ती इथं येऊन तपासणी करू शकते. आणि दुसरं म्हणजे या तपासणीचा जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट इव्हन 3 दिवसामध्ये आपल्यापर्यंत पोहोचेल अशी सुद्धा माहिती भेटलेली आहे की नागरिकांनी इथं येऊन याचा नक्कीच याचा फायदा घ्यावा. एक शनिवार, आजचा शनिवार आहे, आजपासून आणखी उद्याचाही दिवस आहे. तुम्ही नक्की या इथं भेट द्या आणि या तपासण्या करून घ्या.